कालो मसाला, कोथिंबीर भात आणि चपाती हा आज मेन्यू आहे. तर मग आपण आता कालवं साफ करून घेतलं. तुम्ही बघू शकता किती साफ आहे. तर मग अशा प्रकारे आपले कालवे रेडी झाले. तर सकाळी सकाळी आपण आलेलो आज आपल्या मच्छी मार्केटमध्ये. मी कोलंबी घेतली आहे. चले मांजर आहे हे बघ टाइमपास. तर मग सामान घेतलं आणि आता जाऊन आपल्याला रेसिपी बनवायची आजची. तर मग आज आपण बनवणार आहोत कालवा मसाला. कालो मसाला, कोथिंबीर भात आणि चपाती हा आज मेन्यू आहे. तर मग तुम्हाला दाखवतो आज कसा कालवा मसाला बनवतो आपल्या इकडे आपण. तर मग खूप युनिक रेसिपी आहे आणि जास्त कोण कालवा खात नाही. तर मग जे कालवा लवर्स आहेत ते त्यांच्यासाठी रेसिपी आहे. तर मग तुम्हाला आवडेल आज रेसिपी बघायला. सो लेट्स गो. सो जसं पब्लिक मी तुम्हाला बोललेलो, आज आपण करणार आहोत कालवा मसाला आणि काय कोलंबी भात बनवणार आणि कालो मसाला बनवणार आहोत. तर मग ते ठेवून खूप मजा येणार आहे. वेगळी रेसिपी आहे. तर मग कालवाची रेसिपी एवढी इंटरनेटवरची आहे ना, ती आपण पहिल्यांदा बनवणार आहोत. म्हणजे जास्त मी सर्च केलं पण इतकी कालवाची रेसिपी नव्हती. तर मग तुम्हाला फायदेशीर होईल की कालवा कशी बनवतात. तर मग तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्ही पण कालवा खायला एक नंबर वाटतात बाई. जर तुम्ही खाल्ले नसतील तर मस्ट ट्राय. जे आपले शिंपल्यांचं कसं आतलं मांस असतं सेम तसंच. हां, तर मग सेम तसंच असतं. तर मग आणि खायला खूप मजा येते. प्रणेशाला इतकं आवडत नाही पण मला खूप आवडतं. मी वेड आहे कालवांच्या पाठी. कुठेही गेलो तर आधी कालवा मागतो, नंतर मग बाकीचं असेल तर. बाकी तुम्हाला दाखवतं कालवा कसे दिसतात ते आधी. तर मग आईने ऑलरेडी बॉईल केली होती. सो ही बघा अशी कालवा असतात. हे कालवाचं मांस आहे. तर मग त्यांना आधी बॉईल करून त्याच्या आतमधली घाण वगैरे सगळी काढावी लागते. आणि ते कसे खडकामध्ये असतात ना, ते खडकांना तोडून काढावे लागतात. तर मग चान्सेस असतात की त्याच्यामध्ये दगडं सापडतात. तर मग ते आधी तुम्ही साफ करून घेतलं नीट छानपैकी, तर मग ते खायला चांगले असतात आणि तुझ्या दातामध्ये पण काही लागणार नाही. तर मग हे थोडी टेक्निक आहे, ते तुम्ही फॉलो करा. आणि आधी आपण कोलंबीला मॅरिनेशन करून घेऊ. म्हणजे कसं ते थोडा वेळ मॅरिनेशनमध्ये राहिले तर मग त्यांना फ्लेवर छान येईल. तर तुम्हाला दाखवतो मी आता मॅरिनेशनमध्ये काय काय टाकणार आहे. तर मग आता अँगल आपण चेंज करू. तर मग आपण आता कोलंबी एकदम साफ करून ठेवली आहे. तर मग आपण मॅरिनेशनचं काम चालू करू याचं. तर मग बघू शकता कोलंबी किती साफ अँड क्लीन आहे. पण एक लक्षात ठेवा, ज्या मोठ्या कोलंबी असतात ना त्यांना मधनं पण एक चिरा मारा. म्हणजे कसं ते एकदम स्वच्छ होतात मधनं. म्हणजे इकडे पूर्ण घाण असते एंडपर्यंत. तर मग ते पोटात जाऊ नये म्हणून एकदम मधनं सुरी मारा आणि क्लीन करून घेऊ. तर मग आपण स्टार्ट मिठापासून करू. हे मीठ आहे आणि वरनं आपण थोडीशी टाकू मिरची बारीक चॉप केलेली. हा आहे आपला मालवणी मसाला होतो. आपण टाकतो आता जिंजर गार्लिक पेस्ट आणि लास्ट इन नॉट लिस्ट तंदुरी मसाला. तर मग स्मोकी फ्लेवर येतो आहे. तर मग इतकं बेसिक मॅरिनेशन आहे, तितकं तुम्ही करू शकता. आधी मिक्स करून घेऊ याला. जितके तुम्ही कमी मसाले टाकाल ना तितके चांगला फ्लेवर येतो त्याला. तर मग आपण राईस आपला भिजवून ठेवलेला. तर मग त्याला आता आपण एक चांगला बॉईल करून घेऊ. पूर्ण बॉईल नाही करायचं, 70 to 80% बॉईल करायचं. कारण की आपण कोलंबी भात बनवणार आहोत. तर मग फक्त तडक्यामध्ये राईस शिजणार अजून. बाकी जो शिजणार आहे तो बॉइलिंग मेथडमध्येच शिजणार आहे. तर मग आता बॉईल करून घेऊया. तर मग आपण आता कालवा साफ करून घेतलं. तुम्ही बघू शकता किती साफ आहे. तर मग तिला त्या आता आपण तडका मारून घेऊ. तर मग तडक्यासाठी मी ठेवला आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडीशी मिरची आहे आणि जिंजर गार्लिक पेस्ट. बस, जास्त काय टाकायचं नाही, बेसिक आहे आपलं. तर मग तुम्हाला दाखवतो या. सो आता तवा गरम झाला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तर मग तेल मला थोडं जास्त लागतं तर मी थोडं जास्त तेल घेतलं. तुम्हाला जर कमी तेलमध्ये असेल करायचं तर तेही करू शकता. मग ते पाण्यावरती टाकून तुम्ही शिजवू शकता. तर मग आपल्याला तेल गरम झालं
तर मग आपण कांदा टाकून घेऊ आधी. कांदा मला थोडा जास्त लागतो तर मी थोडा जास्त कांदा घेतो. तर मग कांद्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ आधीच. म्हणजे कसं कांदा पाणी सोडतो आणि पटकन शिजतो. तर मग आता आपण टाकूया जिंजर गार्लिक पेस्ट. आणि आता आपण टाकूया टोमॅटो. तर मग आपला हा मालवणी मसाला होममेड. तर मग हळदी पावडर आणि हा लाल तिखट काश्मीरी. हा फक्त थोडा कलर येण्यासाठी द्यायचा आपण आणि त्याचा टेस्ट पण थोडी चांगली असते. बंद केली आहेस ना. आणि थोडासा चिकन मसाला टाकतो. बस. तर मग मी मसाले सगळे मिक्स करून दिले मी. पाणी टाकून थोडं शिजायला देऊया. तर मग आपला मसाला आता शिजला आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आपले कालवा. पाणी टाकून एक उकळी करून घेऊया. तर मग कालव्यांना आता उकळी आली आहे. तर मग आता आपण फायनल टच देऊया कोथिंबीरचा. जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर थोडा पुदिना पण टाकू शकता, पण आता ह्याच्यामध्ये पुदिनाचा फ्लेवर देऊन काय मतलब नाही. तर मग कोथिंबीर टाकू आणि पलटी मारून घेऊ आणि थोडा वेळ 2 मिनटं ठेवून शिजवून घेऊ. तर मग अशा प्रकारे आपले कालवे रेडी झाले. तर मग त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आता. तर मग रेडी आहे तुमचा कालवा मसाला. याच्यावरती गार्निशसाठी आपण कोथिंबीर कट करून घेऊ.